जय महाराष्ट्र मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्याचे जे 1500 रुपये आहेत त्याचा निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून. म्हणजेच येत्या 2 ते 3 दिवसात हे संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार आहे. म्हणजे जेवढ्या पात्र महिला आहेत फेब्रुवारी महिन्यासाठी पात्र, त्या सर्व महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. त्या संबंधित एक महत्वाचा अपडेट राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती जी तटकरे यांनी दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्यांनी काय दिलेलं आहे मेसेजमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. तर याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयाचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे आजपासून. आणि त्याचसोबत तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात तर आलेली आहेतच. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. जे बँकेला आधार लिंक आहे त्याच खात्यात ही रक्कम दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर महायुती सरकारचा दृढ निश्चय आदरणीय श्री मुख्यमंत्री साहेब आणि त्यासोबतच जे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांच्या योगदानाने योजना पुढे चालू राहील असं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि ज्यांची ई-केवायसी सक्सेसफुली झालेली आहे, ज्या महिलांनी ई-केवायसी चुकलेली होती, दुरुस्ती केलेली होती, त्यांना सुद्धा इथून पुढे निधीचं वितरण केलं जाणार आहे. 1500 रुपये त्या महिलांच्या सुद्धा खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. मागचे जेवढे हप्ते त्यांचे प्रलंबित होते ते सुद्धा खात्यावरती जमा केले जाणार आहेत पात्र लाभार्थी महिलांच्या. तर एक महत्वाचं अपडेट होतं, लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाचं अपडेट होतं. त्यांना नक्कीच या निधीचा वापर आणि त्यासोबतच मदत होणार आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नवीन असाल आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.